अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टवरील सुनावणी नियुक्त न्यायालयाकडे वर्ग करण्याला परवानगी। सीबीआयच्या मागणीनंतर वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी। मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशी देण्याची मागणी। पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे। त्यांनी 3 तासांच्या आत आरोपीला पकडलं। मुंब्रा अत्याचार आणि हत्येच्या घटनेवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। पुण्यात भूतानच्या महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार। पीडितेच्या तक्रारीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक। अत्याचार प्रकरणात सुरेंद्र पाटील सोबत वाहन चालकही सहभागी। गुन्हा दाखल होताच चालक सुरेंद्र पाटीलची बंदूक घेऊन फरार। चालकाला शोधण्यासाठी पोलिसांच्या 4 पथकाकडून शोध सुरू। हिंदू स्मशानभूमीत नवबौद्धांचे अंत्यसंस्कार थांबवल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे राज्य उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे आदेश। आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर। नियमावलीनुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही। राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 1 वर्षांची मुदतवाढ। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। लवकरच अध्यादेश जारी होणार। राज्यातील तापमानाचा पारा 40शी पार। मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज।